नमस्कार माझ्या बालमित्र मैत्रिणींनो, आपण आजपासून इयत्ता पहिली मराठी सेमी आणि इंग्रजी माध्यमासाठी असलेला मराठी विषयाचा अभ्यास करणार आहोत. तुम्ही जर इयत्ता पहिलीच्या वर्गात असाल तर आपल्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, ज्यामुळे पुढचे व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी पाहायला मिळतील. आपण आपल्या या यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मवर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून इयत्ता पहिलीच्या सर्व विषयाचा अभ्यास एकाच प्लॅटफॉर्मवर एकाच ठिकाणी करणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर आता आपण जास्त वेळ न घेता इयत्ता पहिलीचं पान नंबर 1 वर असलेली कविता अभ्यासणार आहोत. मी माझ्या पुस्तकातील पान नंबर 1 ओपन केला आहे. तुम्ही पण माझ्या बरोबर तुमचं पुस्तक उघडून तुमच्या पुस्तकातील पान नंबर 1 ओपन करू शकता. आपल्या कवितेचं नाव आहे माझ्या या दारातून. इथं बघा कवितेचं नाव दिलं आहे माझ्या या दारातून. सूचना आहे आपल्याला इथं ऐक व म्हण. आता तू काय करायचं आहे, तुम्ही माझ्यासोबत ऐकायचं आहे आणि माझ्या बोलून झाल्यानंतर तुम्ही माझ्या पाठीमागं म्हणायचा प्रयत्न करायचा आहे किंवा आधी कविता समजून घ्या, त्यानंतर तुम्ही म्हणू शकता किंवा तुमच्या पुस्तकामध्ये तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. बघा कवितेमध्ये काय दिलं आहे, माझ्या या दारातून कोण कोण येते, कोण कोण येते. मामा येतो नि मामी येते. गोड गोड खाऊ देऊन जाते. या चित्रामध्ये तुम्हाला मामा आणि मामी दिसत असतील. हे बाळ आहे आणि मामा काय करायला लागला, या बाळाला खाऊ द्यायला लागलेला आहे आणि गोड गोड खाऊ या मामा आणि मामीनं आणलेला आहे. आता पुढं बघू आपण. काका येतो नि काकी येते. छान छान बाहुली देऊन जाते. आता या चित्रामध्ये आपल्याला हे बाळ दिसते, ही बाहुली आहे. काकीनं हातामध्ये काय केली आहे, बाहुली घेतलेली आहे आणि हा काका बाळाला घेतलेला आहे आणि काका आणि काकीने छान छान बाहुली आणलेली आहे या बाळासाठी. आता पुढं बघू. माझ्या या दारातून कोण कोण येतं, कोण कोण येतं. दादा येतो नि वहिनी येते. चणे फुटाणे देऊन जाते. आता या चित्रामध्ये बघा, ही वहिनी आहे, इथं दादा बसलेला आहे, हे बाळ आहे आणि इथं प्लेट आहे आणि प्लेटमध्ये काय आहे तर चणे आणि फुटाणे या बाळासाठी आणलेले आहेत आणि दादा आणि वहिनी बाळाला चणे फुटाणे देत आहे. पुढं बघूया. बाबा येतात नि आई येते. गोड गोड पापी घेऊन जाते. ह्या बाळाचे हे बाबा आहेत आणि ही आई आहे आणि गोड गोड पापी या चित्रामध्ये आपल्याला देताना हे दोघे दिसतात आणि हे बाळ आहे ते शांत बसलेलं आहे. अनुताई वाघ यांची ही कविता आहे. आता या कवितेवर काही प्रश्न आहेत सांग म्हणून आणि हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या सांगची प्रश्न आणि उत्तरे पाहणार आहोत. मग त्याआधी तुम्ही अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे पुढील स्वाध्याय आणि पुढील सर्व आपल्या मराठी विषयाचा अभ्यास आपल्याला करायला मिळेल. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.